संघाचा सुमित याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्याला विनंती करतो की आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे। आणि जे षटकार मारलं होतं मातोळी संघाच्या फलंदाजाने मनोजाने यांनी सुद्धा प्रल्हाद पारंगे पुरस्कृत 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय। आपण शेवटच्या क्षणाला नांगी टाकली ते चूक केली ते हा सामना चालू असताना आणि ते चुकीचं खिल्याच्या रूपात रूपांतर झालं आणि त्याची शिक्षा निश्चित आपल्याला या ठिकाणी भोगावी लागली। आपली चांगली थैंक यू डीजे। आणि हा जो सुमित डोंगरे आहे ज्यांनी ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या खेळाचं चांगल्या प्रकारे प्रदर्शन करताना आपलं रायगड जिल्ह्याचं आपल्या गावाचं आपल्या पेन तालुक्याचं नाव लौकिक करत आहे आणि त्याचं या विषयामध्ये या आमच्या मंचावर स्वागत आहे। शुभम देसाई साहेब या ठिकाणी आलेले आहेत पाहुणे म्हणून। त्याला विनंती करतो की सुमित यांना आपण बक्षीस देऊन गौरव करावा। कॉंग्रॅच्युलेशन सुमित आणि संपूर्ण टीम सहकारी खूप सुंदर असं खेळाचं प्रदर्शन केले। धन्यवाद। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील सामन्यासाठी। नमस्कार, मी कॉमेंटेटर पुंडलिक ताडकर सर्व क्रीडा रसिकांचं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर बसलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच मनोज मातोळी संघाचा षटकांचा बादशाह मनोज यांनी सुद्धा आपलं 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय। पुरस्कृत प्रल्हादजी पारंगे। खरोखर आता जो सामना रंगला होता रोमांचक होता आणि आता पुन्हा एकदा तसाच सुंदर असा सामना रंगणार आहे। ज्वाला नागोटणे वर्सेस शाबाज कमलपाडा यांच्यामध्ये सामना रंगणार आहे आणि याच्यामध्ये पंच म्हणून योगदान देत आहेत नामांकित पंच आहेत ज्यांनी आपलं मित्रा खूप चांगलं प्रदर्शन होतं योगदान दिलेलं आहे। विनायक वारगे आणि बालचंद्र पारंगे। त्याचप्रमाणे आमचे स्कोर रिपोर्टर्स कंटिन्यू आम्हाला 2 दिवस योगदान नीरज पारंगे आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील, अभिषेक देवेन आणि ओंकार पाटील असे यूट्यूबच्या माध्यमातून ह्या खेळाचं संपूर्ण 3 दिवसाचं चित्रीकरण करत आहेत। रसिक हो, खरोखर आमच्या या मैदानाला आमच्या गावाला 145 देशामध्ये आयटीच्या माध्यमातून स्थान लाभणार आहे आणि संपूर्ण खेळाडूंचं कसब कर्तृत्व सर्व रसिकांना पाहायला मिळणार आहेत। या सर्व टेक्नॉलॉजीच्या इंजिनियर्सला मी धन्यवाद देतोय। आणि आता पुन्हा एकदा सर्व क्रीडरक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि माय मराठी बोली भाषेमधून धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय जाकमता वेशेच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल ज्वाला टीमच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी स्वीकारले आणि पावणा संघ जो आहे शाबाद पैनाडून आलेला त्याला फलंदाजीला बोलवलं आहे। प्रारंभिक जोडी मैदानात उपलब्ध आहे फलंदाजीच्या रूपात। स्ट्राइकला सिरुविक आणि नॉन स्ट्राइकला विनोद वाटकरे। कॉमेंट्री एंड कडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज राजा माली गोलंदाजी करण्यासाठी तयार। 4 षटकांचा सामना। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेच्या माध्यमातून सामन्यांचं आयोजन। पहिला चेंडू हलकासा क्लिक केलाय, मिड विकेट साइडला जातोय चेंडू, मात्र इथं क्षेत्ररक्षण सुद्धा करताना थोडीशी हुलकावणी दिली चेंडूनी आणि पुन्हा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार प्राप्त झालेला आहे। शहाबाजचा फलंदाज सुरविक, पुन्हा सुरविक चौकार मारून खेळण्यासाठी तयार। राजा यांच्या गोलंदाजीचा दुसरा चेंडू राईट हँड राऊंड द विकेट। कॉमेंट्री एंड कडून अप्रतिम चेंडू मिड विकेट वरून मारलेला पहिलाच खणखणीत भिरकावून षटकार, पहिला चौकार दुसरा षटकार। धाव संख्या झाली बिनबाद 10।
मला असं वाटतंय की आता क्रिकेटच्या खेळाला वेगळीच दिशा यायला लागलेली आहे. याच्या अगोदरचा सामना आपण पाहिला असेल मात्रोले आणि त्यांच्यामध्ये जो रंगला होता सामना आणि त्याच दर्जाचे ते जे खेळाडू आहेत जे गोलंदाजी करत आहेत फार अप्रतिम गोलंदाज आहेत. ज्वाला टीमचे दरम्यान ऑफ साइडने जाणारा चेंडू थर्डमॅन फर्स्ट स्लिप मधून गेला आणि निर्धाव चेंडू टाकला राजानी. मात्र 2 चेंडू त्याचे चांगले पिंजून काढले शर्विकने. धाव संख्या त्यांनी पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर निर्धाव. मात्र धाव संख्या पोहोचली आहे बिनबाद 10. दरम्यान सुभाष ताडकर अजय मडवी यांना विनंती करतो की आपण याहून मंचावर बसावं, आपलं स्वागत आहे. हा मात्र चेंडू मारण्याच्या चुकीच्या पद्धतीने फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रीज सोडली होती, मर्यादा सोडली होती म्हणायला हरकत नाही. मात्र तितकाच अनुभवी गोलंदाज राजा ज्याने काल दिवस गाजवला होता इंजिनियर स्वतः उमेश शेठ पारांगे आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर बसावं, आपलं हार्दिक स्वागत. पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले राजा गोलंदाजीच्या रूपात आणि सुंदर पुन्हा मिड विकेटवर मारलेला चेंडू डायरेक्ट टू होम 6 आणि पंच. मला असं वाटतोय शाबाच्या फलंदाजाच्या मनातलं मनोदय असं असावं की जेवलं तर तुपाशी नाही तर उपाशी. प्रत्येक चेंडूवर चौकार ना तर षटकार. आतापर्यंत तिसरा षटकार आणि 1 चौकार. धाव संख्या झाली बिनबाद 22. शाहबाज जानबाज म्हणायला हरकत नाही. प्रारंभिक जोडी जी मैदानामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून असते ती निश्चितच एक चक्रव्यूहासारखी असते आणि गोलंदाजांना ती आक्रमक जर स्वरूप दाखवायला लागली तर टॉच विन ज्वाला. आणि ज्वाला टीमने जेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याला प्रत्युत्तर देताना प्रारंभिक जोडी मैदानात आली शेरोक आणि विनोद. आणि आतापर्यंत ज्या विनोदनी स्वतः 22 धावा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. एकेरी धाव, दुहेरी धाव, रनिंग बिटवीन द विकेट असं कुठेच त्यांनी काही केलेलं नाहीये. अशा पद्धतीने धावा जमवल्यात. मला वाटते 2 दिवसामधला हा पहिला चमत्कार असावा फलंदाजीच्या रूपामध्ये जे फलंदाज धावा काढतायत. गोलंदाज आता राजेश पिंपले राईट हँड राऊंड द विकेट. मारा काढण्यासाठी ज्वाला टीमचा माळी राजेश पहिला माळी. आता राजेश पिंपले राजा माळी शिरूच. पहिला चेंडू राजेश पिंपले राईट हँड रोड विकेट. सुंदर अप्रतिम चेंडून पुन्हा लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून. मला असं वाटतं नातं एखाद्या मुलीने आपल्याला मिस कॉल मारा आणि आपण तिला फिक्स कॉल करावं. आतापर्यंत शेरूचं जे षटकार आहेत ते त्याच दर्जाचे आहेत. टावर मध्ये आपली प्रियकरीण आणि प्रियकर यावं तोच टावर जिंकतोय शेरू. खरोखर हा मारला तो विनोदनी. क्षमस्व हम भी कुछ कम नाही. जोडी असावी तर शेरू आणि विनोद सारखी फलंदाजीमध्ये याची देही याची डोला आपला रसिक मजा लुटत आहेत. आणि हा घातक चेंडू आता ऑफ साइडने जाणारा चेंडू होता हलकासा पुश केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मात्र 1 धावेची भर टीमला. धाव संख्या बिनबाद 29. हा राजेश राजेश हा सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. भरोसेमंद फलंदाज आहे. गोलंदाजी करतोय आणि एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ साइडला चेंडू सीमारेषेवर अडवताना 2 धावा पूर्ण करण्याचा मनोदय पूर्ण करतायत. आणि हा माहेरचा आयर मात्र वाचला. ओव्हरथ्रोची 1 धाव नक्की होती परंतु दोघे टावर मध्ये नव्हते फलंदाज. 2 धावावर समाधान. धाव संख्या 31 बिनबाद. अप्रतिम फलंदाजी. चेंडूवर पूर्ण नजर टिकलेली दोन्ही फलंदाजांची विनोद आणि शर्विक. शाबाद पैनाडवरून आलेले 23-25 किलोमीटरचा अंतर पार करून आलेले आहेत. आमच्या शेजारच्या टीम ज्वाला टीम नागोटण्याबरोबर झुंजत आहेत. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑन साइडला कदाचित मगाशी 2-3 मिड विकेटला षटकार मारल्यावर होता त्यांनी लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू पाठवला. 6 धावांचा इशारा पंच. आणि खरोखर एक मगाशीच
मी वाक्य वापरलं, ती म्हण आहे, प्रचलित म्हण आहे, जेवलो तर जेवील तुपाशी नाही तर उपाशी. त्याच पद्धतीने शरयू आणि विनोद फलंदाजी करतायत. हा मात्र चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळला, ऑफ साईडने जाणारा यॉर्कर चेंडू पडला, फलंदाजाने त्याला दाबून काढला, तटवून काढला. निर्धाव चेंडू राजेश कडून. राजेश हा सुद्धा उत्कृष्ट जायचा फलंदाज आहे. याच्या अगोदरचा गोलंदाज जो आपण पाहिलात राजन पेशानी, इलेक्ट्रिकल इंजिनियर, तो सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे. आणि ही ज्वाला टीम जी आहे ही सुद्धा मातबर टीम आहे. आणि आपणच बघत आहोत सर्वजण आता की जे फलंदाज आहेत ते शहाबादचे आक्रमक फलंदाज. आणि हा फुलटॉस चेंडू, हा बैल मार मुझे. आमचे स्कोर रिपोर्टर निरेश. खरोखर 2 षटकं संपली, धाव संख्या झालेली आहे बिन बाद 43. पंच विनायक वारगे आणि भालचंद्र पारांगे योगदान देत आहेत. आपल्या योगदानाबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आयोजकांच्या माध्यमातून. हा मैदान क्रीडा रसिका हो सर्वांना परिचित आहेच. जाकमता क्रीडांगण वेलशेत या ठिकाणचा मैदान, आणि त्याच्यावर हे दुसरा दिवस क्रिकेटच्या मैदान मॅचच्या माध्यमातून होत आहेत. ज्ञानेश्वर सकपाळ यांनी चेंडू फाईन लेगला सीमारेषेवर अडवला आणि एकच धाव दिली. धाव संख्या 1 ने वाढली, धाव संख्या होते बिन बाद 44. आता मात्र मानसिक दडपण पूर्ण शाबादच्या फलंदाजांच्यावर उडालेलं आहे, कारण प्रारंभिक जोडी मैदानात आल्यानंतर त्यांनी तिसरा षटक खेळत असताना कुठेही दडपण दिसत नाहीत. षटकार आणि चौकार, आणि तेच मिड विकेटला मला वाटते 3 ते 4 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. मात्र थर्डमॅन मिड ऑफ पॉइंट इकडे मात्र काही, आणि हा चेंडू आला कुठून गेला कुठून आणि चकमा खाल्ला बिलकुल फलंदाजांनी. प्रतीक नाव आणि तिसरा षटक टाकतानाच एक सफलता प्राप्त झालेली आहे योगेशला. ज्वाला टीमचा योगेश आणि एक मजबूत बांधा असलेला सहा कप्तान म्हणायला हरकत नाही, नाणेफेकीचा ठरलेला फलंदाज 1 डाऊन आलेला आहे शाबादचा हा संदेशजी बैकर. स्वतः भर उन्हामध्ये सुद्धा त्यांनी एक जर्सी घातलेला कबड्डी प्लेअर असताना ते क्रिकेटच्या माध्यमातून आपला जलवा दाखवण्याचा मनोदय घेऊन फलंदाजीला तयार. योगेश डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, मात्र पंचांकडनं इशारा आला की हा क्रिकेटच्या नियमामध्ये बसणारा चेंडू नाही आहे आणि त्याच्या बदल्यात 1 धाव आणि एक्स्ट्रा एक जादा चेंडू टाकण्याची शिक्षा ज्वाला टीम अर्थात गोलंदाजांना. धन्यवाद द्यायला पाहिजे विकेट किपरला. आणि आता मात्र लॉंग ऑन साइडला जेवढी तब्येत मोठी तेवढाच खणखणीत झणझणीत षटकार. भीमकाय शरीराचा हा फलंदाज संदेश, एक सुंदर असा सुंदर बैकरनी संदेश बैकरनी आपलातून शॉट मारला, मात्र हा शॉट त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. उंच आहे आणि त्याच्या खाली लॉंग ऑनचा फिल्डर मौजूद. आणि दुसरा धक्का पंकज. विनोद पाटील शहाबादचा फलंदाज आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुका नागोठणा वेलशेत विभागाच्या माध्यमातून या क्रिकेटचं आयोजन केले आहेत. सरचिटणीस रोहा तालुका प्रल्हाद पारंगे
आणि त्यांच्या आणि पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि मिड विकेट हा एक इतका नाता उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजीच, परंतु फलंदाजीचं जर कसं पाहिलं तर मात्र मिड विकेट आणि लॉंग ऑन साईडला त्यांनी धावा कुठेले आहेत आतापर्यंत. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, थर्ड मॅन, लॉंग ऑफ बाउंड्री, स्ट्रेट डाईव्ह असे काही आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीत. मात्र कसे करा भूक लागल्यानंतर डाव्या हाताने जेव्हा अगर उजव्या हाताने जेव्हा पोट भरल्याची मतलब आणि ती भूमिका बजवत आहेत शाबादचे फलंदाज. उत्कृष्ट फलंदाजीचे फटके, पुन्हा मिड विकेटला चेंडू जातोय, 6. सगळ्या चौकारांच्या आणि षटकारांचीच बरसात. विनोद वाटकरे प्रत्येक चेंडूला वाट करत आहेत, ते सीमारेषेच्या बाहेरच. काय म्हणावं या फलंदाजीला. मिड विकेट आणि लॉंग ऑनचं इतकं नातं दृढ झालंय. जिओच्या नेट पेक्षा स्कोर झालेले 63, 2 बाद, 3 षटकं संपलीत आणि धावांची बरसात करत आहेत. जो येतोय फलंदाज तो मिड विकेट आणि लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग ऑन. कंटिन्युअस चौकार आणि षटकार आणि खास करून षटकारांची जास्त आतिषबाजी आहे. त्याच्यानंतर 2 नंबरवर आहेत चौकार. एकेरी आणि दुहेरी धावांना कुठे ते दाद देत नाहीत किंवा जगवा मागत नाहीत असे आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा हलकासा पुश केलाय, मॅच शॉट पद्धतीचा शॉट गेलाय ज्ञानेश्वर सकपालकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर कडून दुसऱ्यांदा झालेला आहे. फाईन लेगला 1 धावेची भर, 64, 2 बाद, 64 शहाबाद. त्याच्यामध्ये कबड्डीपटू आहेत, क्रिकेटपटू आहेत. मात्र नॉन स्ट्राईकला विनोद वाटकरे जो आहे तो नवगावचा खरा म्हणजे रहिवासी आहे. मात्र 7/4 असा उतारा आहे आजच्या खेळाला. हलकासा क्लिक केलाय, फाईन लेगला जाते चेंडू, तिथे कोणी नाही आणि हा सीमा पार अगदी मोकळं रान भेटलं आणि या धावसंख्येची भर अजून 4 धावसंख्या झाली 68. भली मोठी धावसंख्या. हा 4था षटक, शेवटचं षटक आणि ह्या 68 धावामध्ये अजून कितीतरी भर होईल. ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. त्यांनी चेंडूला ऑनच्या साईडला विरकावला. स्टेट डाईव्ह खेळण्याचा प्रयत्न पूर्ण होता. फलंदाजांची मानसिकता सुद्धा तशीच होती. मात्र शेवटच्या क्षणाला त्यांनी आपली दिशा बदलली, मनोदय बदलला आणि चेंडूला ऑन साइडला पुश केला. धावसंख्या 2 निवडली, 70, 7-0. नो 4था षटक जारी असताना 2 विकेट गमावून शहाबाज 2 बाद, 70. पुन्हा एकदा विनोद ओपनिंगचा. हा उजव्या साईडने निगेटिव्ह पद्धतीने टाकलेली गोलंदाजी. फलंदाजांनी थोडीशी घाई केली. मात्र बॅटच्या आणि चेंडूची कुठेही टावर मध्ये न आल्यामुळे ताल आणि मेल हा मराठी शब्द आहे मित्रांनो. आज टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये ताल आणि मेल चा वापर भरपूर होतोय. खरोखर हा शब्द खरं मराठी आहे. तालमेल तुमचा नसणं, तसा मेल जर पुढे जायचा असेल तर ताल म्हणजे त्याला टावर असणं गरजेचं आहे. तसाच इथे प्रकार झाला. आता मात्र भिरकावर मारला मिड विकेट आणि फाईन लेग वरून फक्त ज्ञानेश्वर, सकपाळ आणि मंडळी आणि सर्व रसिक बघत राहिले. धाव संख्या 76, 76. हा मनशे संघटनेच्या माध्यमातून या क्रिकेटचं आयोजन केले गेले 3 दिवस आणि सर्व क्रीडारसिकांना भरपूर आनंद मिळत आहेत. त्या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतोय. आणि समोर जो पट्टा लावलाय मनोज पारांगे या संघटनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत. हा जो पट्टा लावलेला आहे या पट्ट्याने एवढी गती मांडता आली आणि एवढं आकर्षण निर्माण झालेलं आहे की खरोखर युट्यूबवर बघणारे जी मंडळी असेल, आपण आता समोरासमोर बघत आहोत, नक्कीच त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि आगळं वेगळं स्वरूप बघायला भेटत आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन साइडला उंच चेंडू आहे. मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल यातील मात्र शंका नाही.
जितू शिंदे, जितू शिंदे आपल्या घरी जायचं आहे. आपले होम मिनिस्टर वाट पाहत आहेत. अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. शाबाद. धाव संख्या आपण रचली आहेत 82. 4 षटकं 2 विकेट गमावून. मला असं वाटते 2 दिवसामधली ही भली मोठी धावसंख्या असावी, रेकॉर्ड असेल. सध्या तरी रेकॉर्ड आपल्या नावावर आहे मोठ्या धावसंख्येचा. ही धावसंख्या एक सुनामी लाटेसारखी म्हणायला हरकत नाही. मात्र ज्वाला टीम मध्ये पण मातब्बर फलंदाज आहेत. टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देणारे आहेत. राजेश पिंपले, त्याच्यानंतर राजा माली, नंतर राजेश पिंपले यांचे छोटे बंधू निलेश, अंगाने सडपातळ आहे रवी. हे सुद्धा एक दफा जर बॅटवर स्थिरावले, चेंडूवर स्थिरावली त्यांची बॅट, तर हा म्हणताना लिल्या पार करू शकतील धावसंख्या. मात्र क्रिकेट हा चेंडू तराजूचा खेळ आहे. थोडासा हवा सुद्धा त्याला एक वेगळी गती देऊ शकतो. चौकाराला षटकारामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य हवेच्या झोतामध्ये असू शकतो. आणि आपण बघत आहात की हवा आता पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेला वाहत आहे आणि याच्या अगोदरच्या फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. फलंदाजीमध्ये कसब होतच मित्रांनो, मात्र त्या हवेचा सुद्धा पुरेपूर फायदा मिड विकेट आणि लॉंग ऑन साईडला त्यांनी उचलून धरला. म्हणजेच आलेल्या संधीचं सोनं सुद्धा करता आलं पाहिजे. तीच खरी कला असतो, तेच तुमचं खरं कसब असतं आणि ते कसब सुद्धा दाखवलेलं आहे आपल्या शाहबाजच्या फलंदाजांनी. आणि तीच हवा, तीच दिशा, तोच मैदान, तीच वेळ पुन्हा वाट्याला येत आहे ज्वाला टीमच्या रूपात. त्यांच्या फलंदाजीला बघूया कोणती प्रेरणा घेत आहेत. धन्यवाद. यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडचा अलिशान नागोटणे वर्सेस पेन डोंगरी. दोन्ही संघाच्या सर्व संघ सहकारी कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. यानंतर सेकंड राऊंडचा होणारा सामना अलिशान नागोटणे आणि पेन डोंगरी या दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधावा. धन्यवाद. या या आणि पुढचे समालोचन मी देतोय. हे माईक सोपवतोय यासीन मर्चंट यांच्याकडे. मर्चंट साहेब आपण यावं आणि ही धुरा सांभाळावी. धन्यवाद. धन्यवाद पुंडलिकजी, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात, सन्माननीय पुंडलिक ताडकर. तर मित्रांनो, आपण वळूया मैदानाकडे. एक जबरदस्त धावसंख्या आपण पाहतोय. अर्थात उच्चांक धावसंख्येचा उच्चांक इथे मोडला गेलाय आणि एक वेगळा उच्चांक इथे प्रस्थापित केला गेलाय. तर या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तो चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस मैदान पर जहां पे शिरुविक नाम से जाने जाते हैं। पेजारी के छोटे से गांव अलीबाग तालुका के ये खिलाड़ी, हालांकि उनका नाम श्रीकांत मोलगी, साउथ इंडियन है मगर पूरी तरीके से अब यहाँ पे रच गए हैं, बस गए हैं। कमाल का ये गेंदबाज और कमाल का खिलाड़ी, पहले देखा आपने बल्लेबाजी करते हुए और आज अब देखेंगे गेंदबाजी करते हुए। जी हाँ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और यहाँ पे एक तकदीर वाला चौका मैं कहूंगा, पहली गेंद और 4 रनों के लिए। पहली गेंद और यहाँ पे 4 रनों के साथ शुरुआत, एक पॉजिटिव अप्रोच के साथ शुरुआत हो चुकी है। फिर से एक बार शिरू इस मर्तबा ऑफ स्टंप के बहुत ही बाहर निगेटिव गेंदबाजी करने की सोच में भटक गए। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। अलीबाग के 3 खिलाड़ी दोस्तों ऐसे हैं जो इस देश के बाहर भी अपना खेल दिखा चुके हैं। इस बीच हवा में गेंद फंसाया अपने चक्रव्यूह में और स्वप्निल के हाथों में गेंद। स्वप्निल पाटिल बहुत ही लाजवाब खिलाड़ी, ये पहला झटका।
धन्यवाद डीजे मास्टर। इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज नमूदार होते हुए, मगर शिरोविक जिसके लिए जाने जाते हैं विकेट टेकर गेंदबाज, कमाल की शुरुआत यहां पे होती हुई। यह खिलाड़ी भारत में हर टूर्नामेंट में तकरीबन हर मैदान पे, मैं बड़े टूर्नामेंट की बात कर रहा हूं, बड़े टूर्नामेंट में वो खेल चुका है। शक्ति चषक, सुप्रीमो चषक, चैंपियन ट्रॉफी, रत्नागिरी ट्रॉफी, हर बड़ी ट्रॉफी में शिरकत कर चुके हैं ये खिलाड़ी। इस बीच इन स्विंगर गेंद जरूर थी, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को अक्रॉस द लाइन आकर खेलने की कोशिश की थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, गेंद गई थी शॉर्ट स्क्वायर की दिशा में विनोद वाडकर के दस्तानों में, मगर विनोद वाडकर जब तक उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। 1 रन मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 6 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर शिरोविक श्रीकांत मोलगी। तो मैं बात कर रहा था दोस्तों जो अलीबाग से, अलीबाग तालुका, दूसरा झटका, स्वीपर कवर और वहां पे मौजूद थे फील्डर और ये दूसरा झटका लगता हुआ। तो इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज फिर से एक बार नमूदार होते हुए। बल्लेबाजी करने वाली टीम को मैं फिर से एक बार दरख्वास्त करना चाहूंगा, आपका 12th मैन यहां पे हाजिर नहीं है तो आपको 2 रनों की अगर पेनल्टी दी जाएगी तो आपकी जिम्मेदारी पूरी तरीके से आपके ऊपर होगी। धन्यवाद। बाउन्सर यांनी कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये साईनाथ धोले यांच्या संपर्कात यावा। बाउन्सर। चलिए दोस्तों फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर बल्लेबाज ने उसे खेला डीप पॉइंट की दिशा में। फील्डर उसके पीछे उस गेंद को चेस करते हुए नजर आए और उस गेंद को फील्ड करने में कामयाब होते हुए, मगर 1-1 रन और 2-2 रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। शिरोविक के लाजवाब ओवर का यहाँ पे खात्मा होता हुआ, समाप्ति होती हुई। शिरोविक ने अपने पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किया और 2 बल्लेबाजों को चलता किया। फलंदाजाचं नाव काय मित्रांनो? नॉन स्ट्राइक एंड पर योगेश और स्ट्राइक एंड पर महेंद्र अंधेरे। तो चलिए दोस्तों दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज हितेश पाटिल। हितेश पाटिल भी एक कमाल के ऑलराउंडर, पेजारी पोइनाड इस इलाके में जरूर सुपरिचित ऐसा ये खिलाड़ी, मगर जो मैं बात कर रहा था हालांकि शिरोविक की, अलीबाग से जो 3 खिलाड़ी इस देश के बाहर खेलने के लिए जा चुके हैं उसमें शिरोविक का नाम जरूर मौजूद है। ये बहुत ही अभिमानास्पद हमारे लिए, क्योंकि पंकज जाधव, उसके बाद सुमित भगत और उसके बाद हम देख सकते हैं शिरोविक तीसरे ऐसे खिलाड़ी। इस बीच हितेश की पहली गेंद ऑफ स्टंप डप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई और थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी महेंद्र ने, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं। अच्छी शुरुआत हितेश की भी। पहले तो बल्लेबाजी करते हुए इस टीम ने काफी प्रभाव डाला, प्रभावित किया, कमाल की बल्लेबाजी की और अब यहाँ पे अच्छी गेंदबाजी के रूप में, अनुशासित गेंदबाजी के रूप में बल्लेबाजों को और उनकी टीम मेट पर पूरी तरीके से दबाव तंत्र का इस्तेमाल करते हुए इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार जरूर दिया, मगर उनकी लाइन एंड लेन देखिए, परफेक्ट लाइन एंड लेन से यहाँ पे गेंदबाजी करते हुए जिसकी जरूरत है
बड़े स्ट्रोक से अगर बल्लेबाजों को महरूम करना है, वंचित रखना है, तो इसी लाइन से गेंदबाजी करनी होगी और ये गेंदबाज जरूर जानते हैं। हालांकि हम सभी जानते हैं कहां पे गेंदबाजी करने की जरूरत, मगर प्रैक्टिकली रूप में एक्चुअली वहां पर गेंदबाजी करना ये बहुत मुश्किल होता है। लॉन्ग ऑन की दिशा में राहुल धुमाल, बाएं हाथ का ये लाजवाब नायाब हीरा मैं कहूंगा, अर्थात पोयनाड इलाके का। अगली गेंद फिर से एक बार हितेश की। जी हां, इस मरतबा देखा ना था, ओवर पिच गेंद थी, उसे खेल दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पहली मरतबा यहां पे एक छक्का देखने को मिला। स्ट्राइक इन पर बल्लेबाज रवि योगेश के बल्ले से, और इस बीच स्वप्निल पाटिल कवर के दिशा में अच्छी फील्डिंग कर रहे थे, शांत मिजाज के, बहुत ही संयम के साथ। हालांकि ये खिलाड़ी हमेशा खेलते हैं, उनकी नजरें हमेशा नीचे रहती है, मगर कमाल का ऑलराउंडर है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, हर मोर्चे पर कमाल का प्रदर्शन करते हैं इस मरतबा। और एक बड़ा स्ट्रोक डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। धन्यवाद डीजे। यहाँ पे हालांकि हितेश से बिल्कुल ये अपेक्षा नहीं, मगर आज हितेश भी थोड़े से विचलित, क्योंकि ये मैदान जिस तरीके से है उस तरीके से यहाँ पे अपने आप को ढालना पड़ेगा, उसी तरह की गेंदबाजी करनी होगी। ओहो, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक यार करने की कोशिश की थी, ओवर पिच कर गए, और फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर गेंद 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। अलिशान नागोटणे आणि पेन डोंगरी संघाच्या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी कॉमेंट्री बॉक्सवर यायचे। अलिशान नागोटण्याचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे, तरी पेन डोंगरी संघाचा संघनायक त्वरित संपर्कात यावं। या ठिकाणी सुभाष ताडकर यांचं आगमन झालेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत। नए गेंदबाज स्वप्निल पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हमेशा राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हैं, आज भी राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, और विनोद वाडकर को चकाया, गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। कुल मिला के 4 ओवर का यह मैच और 83 रनों की जरूरत। हालांकि अच्छे स्ट्रोक, ओहो, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, बैक टू बैक बड़ा स्ट्रोक यहां पे दिखाई देता हुआ। इस मरतबा लॉन्ग लेग सीमा रेखा की बाहर 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 21 रन, और तीसरे ओवर में देखिए मात्र 2 गेंदों में 10 रन स्वप्निल पाटिल ने खर्च किए हैं। मगर लास्ट 6 गेंदें अगर देखेंगे तो 6 गेंदों में 4 छक्के और 1 चौका यहां पे आया है, यानी कुल मिला के 29 रन लास्ट 6 गेंदों में खर्च किए हैं। जरूर ऐसी ही बल्लेबाजी करनी होगी, तब जाके यहाँ पे कुछ काम बनेगा, और तब जाके यहाँ पे विजय होने की एक तमन्ना, जरूर यहाँ पे आपका ख्वाब पूरा हो सकता है। थोड़े से विचलित जरूर यहाँ पे गेंदबाज, फिर से एक बार स्वप्निल राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, इस मरतबा बिहाइंड द विकेट गेंद हम देख सकते हैं, डी फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। शायद यहाँ पे कमल पाड़ा के सभी खिलाड़ी थोड़े से
लेजी हो चुके हैं और निश्चिंत हो चुके हैं, जैसे कि ये मैच उनके पक्ष में पूरी तरीके से आ चुका है। इसी बॉडी लैंग्वेज के साथ यहाँ पे खेलते हुए, मगर देखिए क्रिकेट अपना रंग दिखाता हुआ। इस क्रिकेट के खेल में अजीबो गरीब हरकतें अक्सर हमें देखने को मिलती है। स्वप्निल ने देखिए 3 गेंदें अब तक डाली और स्वप्निल ने अब तक 14 रन खर्च किए, चौका छक्का चौका, बस यहाँ पे बड़े स्ट्रोक आते हुए। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार जोरदार प्रहार किया था, मगर इस मर्तबा सही टाइमिंग नहीं था, मिस टाइम करते हुए गेंद ने बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लिया, गेंद गई थी शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में, 1 रन यहाँ पे मिलता हुआ। बहुत ही लंबे वक्त के बाद यहाँ पे हम देख सकते हैं 1 रन आया है, वरना यहाँ पे लगातार 5 गेंदों में 3 छक्के और 2 चौके देखने को मिले थे। स्वप्निल ने जरूर राहत की सांस ली होंगी, बल्लेबाजों को किस तरह से यहाँ पे रोका जाए, इसी विवंचना में फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद डब्बा खाने के बाद नीचे रही, थोड़ी सी बाहर की तरफ निकली। महेंद्र खेलना चाहते थे ऑन साइड की दिशा में, गेंद उनके पैर से टकराई और शॉर्ट फाइनल की दिशा में जाती हुई लेग बाय के रूप में 1 रन यहाँ पे मिलता हुआ। मगर ये बात भी उतनी ही सही है कि यहाँ पे 1-1 रन और 2-2 रन से काम नहीं बनेगा। यहाँ पे अगर आपको जीतना है तो बड़े स्ट्रोक की दरकार, बड़े स्ट्रोक की जरूरत, और बड़े स्ट्रोक की वजह से ही आप जिस मैच में जीत सकते हो। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, मगर चूक गए, और इसी के साथ ओवर की समाप्ति। शिरुविक जो कि पहला ओवर डालते हुए दिखे थे, उन्होंने 9 रन खर्च किए और हितेश पाटिल ने 21 रन खर्च किए, स्वप्निल ने 16 रन खर्च किए। अब अंतिम ओवर में जीतने के लिए हमारे गुणलेखक नीरज पारंगे मुझे कहते हुए 37 रनों की जरूरत, 37 रन यानी हर गेंद को सीमा रेखा के बाहर ही पहुंचाना होगा, तब जाके यहाँ पे कुछ काम बन सकता है। तर आपण पाहतोय इथे नाणेफेकीचा कौल झालाय, पेन डोंगरी या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय आणि 3 षटकांचा हा सामना होईल असा काहीसा निर्णय घेण्यात आलाय। कारण मित्रांनो, आपण पाहतोय 4 वाजून गेलेले आहेत आणि यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आलेला कबड्डीपटू संदेश बैकर राइट आर्म ओवर द विकेट। यार करने की कोशिश संदेश बैकर, देखिए हालांकि एक भारदार शरीर यष्टि के, बहुत ही मजबूत और बहुत ही हेवी वेट, मगर फिर भी क्या क्रिकेट से लगाव है। हालांकि कबड्डी पट्टू है, रायगढ़ जिले से चुने गए थे, लाजवाब वो राइडर है, मगर आज यहाँ पे अच्छे गेंदबाज के रूप में ओहो उतना ही कमाल का स्ट्रोक महेंद्र अंधेरे ऑन द फायर, बहुत ही बढ़िया। तीन गेंदें हो चुकी है, मात्र 3 गेंदें आना बाकी, और मैच अब औपचारिकता के मूड में यहां पे दिखाई देती हुई, क्योंकि 3 गेंदों में जो जीतने के लिए 30 रनों की जरूरत है, तकरीबन 29 रनों की। 3 गेंदों में 29 रन हो नहीं सकते, मगर औपचारिकता है वो पूरी करनी होगी। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, देर से आए मगर दुरुस्त आए। यहाँ पे देरी से आए मगर दुरुस्त नहीं कह सकते, क्योंकि वक्त उनके हाथों से निकल चुका है। 2 गेंदें मात्र आने बाकी और जीतने के लिए और 23 रनों की जरूरत। संदेश बैकर अर्थात यहाँ पे गेंदबाजी का मजा उठाते हुए, एंजॉय करते हुए अपनी गेंदबाजी को वेलशेत के इस जाखमाता क्रीड़ांगन पर। आहा, इस मतलब परफेक्ट यॉर्कर, अपनी कलात्मकता दिखाते हुए संदेश ने एक यॉर्कर जरूर परफेक्ट लाइन से डालते हुए बल्लेबाज को चकाया था। 1 ही रन यहाँ पे मिलेगा और अब मात्र 1 गेंद आना बाकी।
और मुहर लगाने के लिए कुछ क्षण कमलपाड़ा जो विजयी होने वाली है, क्योंकि औपचारिकता ये फिर से एक बार यौर करने का प्रयास संदेश का, और इसी के साथ ये मैच जीत लिया है कमलपाड़ा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। डोंगरी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे। सामना लवकर सुरू करावी ही विनंती, सहकार्याची अपेक्षा आहे। जसं कालपासून आपण सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला उपकृत केला आणि जे सहकारी रूपी योगदान दाखवलं त्याबद्दल सर्वांचा आभार। मी किशोरदादा पाटील यांना विनंती करतो, आमच्या गावातील उत्कृष्ट भजनी गायक आहेत, त्यांना संगीताची कला अवगत आहे, आवड आहे आणि क्रिकेटची सुद्धा त्यांना जबरदस्त दिलचस्पी आहे। असे श्री किशोरदादा पाटील यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर बसावं। आपलं हार्दिक स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं, दादा प्लीज। तसेच आजूबाजूला दर्शक प्रेक्षकांमध्ये कोणी मान्यवर बसले असतील त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या मंचावर येऊन आसन ग्रहण करावं। या आयोजकांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद। तर आता जो सामना संपला होता तो सामना कमळपाडा या संघाने जिंकलाय। सर्वात प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि तो सामना जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यानं उचलला होता तोच अर्थात खेळाडू ठरतोय सामनावीराचा मानकरी, आणि सामनावीराचा मानकरी ठरलाय तो म्हणजे फलंदाजी करत असताना 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवणारा सामनावीराचा मानकरी शिरोविक। शिरो, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं। तसंच या ठिकाणी